मंडळी, कॅप्टन खराची वळवळ थांबवा. मार्केटमध्ये नवीन प्लेयर आलेला आहे, नरहरी झिरवाळ. याचा सध्या सोशल माध्यमावरती व्हिडिओ फार धुमाकूळ घालतोय. नरहरी साहेबांनी काय केलं आहे तर नरहरी साहेबांनी शासकीय निवासामध्ये एका तृतीयपंथी सोबत झोपलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ सोशल माध्यमावरती प्रचंड व्हायरल होत आहे. मंडळी, विचार करा, एखादी जर कॅबिनेट मंत्री जर असे काळे धंदे करत असेल तर मग महाराष्ट्राच्या जनतेने बघायचं कोणाकडे? हे सध्या महायुतीमध्ये अन्न औषध प्रशासन मंत्री आहेत. मंडळी, एखादी मंत्री जर तृतीयपंथी सोबत लैंगिक चाळे करत असेल आणि त्याचा व्हिडिओ जर सोशल माध्यमावरती व्हायरल होत असेल तर या माणसाने हे कृत्य करताना याला लाज कशी का वाटली नाही हो? म्हणजे विचार करा, यांच्याकडे एवढं मोठं मंत्रीपद आहे आणि मंत्रीपद असताना देखील हे जर असे छिनाल चाळे करत असेल तर या भिकार चोटांना लाजा कशा काय वाटत नाही? म्हणजे ज्याच्या हातात महाराष्ट्र चालवायचे कासरे आहेत हे जर असे छिनाल धंदे करत असेल तर मग तिथल्या जनतेने कोणाकडे बघायचं? मागच्या महिन्यामध्ये हाच नरहरी आबा लाच देताना पकडला गेला आणि या महिन्यामध्ये पांदान याचं वर्त आलं. म्हणजे विचार करा, एखादी मंत्री जर असे कारनामे करत असेल तर या हरामखोरांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि जर हे राजीनामा देत नसेल तर याच्या ढुंगणावर लात मारून यांना घरी बसवायला पाहिजे. म्हणजे एखादी मंत्री जर तृतीयपंथींसोबत जर लैंगिक छळ करत असेल, त्याचे क्रिकेट खेळण्याचे टाचम टुचम करण्याचे व्हिडिओ जर सोशल माध्यमावरती व्हायरल होत असेल तर यांना लाजा कशा का वाटत नाही असे कृत्य करताना? हा जो तृतीयपंथी आहे याचं नाव आहे पवन यादव. याच्यावरती खंडणी प्रकरणात गुन्हे दाखल आहे. मला तर असं वाटते झिरवाळ साहेबांनी याला क्लीन चिट देण्यासाठी तलवारबाजीची माग केली असेल. अरे पण हरामखोरांनो, तुम्हाला लाज कशा का वाटत नाही? तुम्ही संविधानिक पदावरती आहे. अरे हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, यांच्या विचारावरती चालणारा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राला दूषित करण्याचं काम करताय. राजकारणी काही हरामखोल मस्तवाल बोके आहे, हे महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं नाव डुबवायचा प्रयत्न करताय. मला तर असं वाटतं की यांनी राजीनामा दिले पाहिजे. अहो साहेब, जरा विचार करा ना. तुम्ही 60 ओलांडली वयाची आणि याही वयात धुशुम नाशुमवाला खेळ खेळता. जराशी लाज तर वाटू द्या. आणि ते पण तुम्ही काही साधे सुधे माणूस नाही, महाराष्ट्राच्या संविधानिक पदावरती बसून आहे आणि त्यानंतर तुमच्या डोक्यावर टोपी देखील आहे. माणसाचा चेहरा भोळा पण लपडी मात्र सोळा आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जनता या नरहरी साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे. मंत्री नरहरी साहेबांनी स्वतःच्या शासकीय निवासामध्ये एक हिरवळ आणून वळवळ व्यक्त केली आहे.